नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या वेळेत आपण बघणार आहोत सौर कुंपण योजना। सौर कुंपण योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। यासाठी लागणारी अर्ज प्रक्रिया, पात्रता व निकष, अर्ज कसा करायचा, काय करायचा, कुठं अर्ज करायचा, या सर्वाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण बघत आहात आपलं जोशी यूट्यूब चॅनल। महाराष्ट्र सरकारने वन्यजीवांपासून शेतीचे संरक्षण व्हावे यासाठी सौर कुंपण योजना सुरू केली आहे। आता ही योजना शेतकरी आपल्या शेताचे वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी शेतात सौर कुंपण करून शेतीचे संरक्षण करू शकतात। त्यामुळे शेतीचे होणारे नुकसान, वन्य प्राण्यांपासून किंवा वन्यजीवांपासून नुकसान होणारे हे आपण कमी करू शकतो। सौर कुंपण केल्यामुळे आपण आपल्या शेती सुरक्षित राहू शकते व आपल्या शेताला एक प्रोटेक्शन भेटू शकते। आता यामध्ये या योजनेचा भाग म्हणजे याद्वारे 75% खर्च हा सरकार तर 25% खर्च आपल्याला करायचा आहे। ही योजना श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजनेचा एक भाग आहे। ही योजना तसे प्रामुख्याने वन विभागाकडून चालू केली आहे, तसंच जी आता कृषी खात्याअंतर्गत आले आहे। यामध्ये दोन्ही वन विभागातर्फे कडून समाज कल्याण या विभागातर्फे अशातर्फे आपल्याला याचे अनुदान हे भेटत असते। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवडीचे निकष म्हणजे सदर लाभार्थ्यांकडे गावातील शेतीचा सातबारा, गाव नमुना 8, सातबारा नंतर वन हक्क कायदा अंतर्गत पट्टा वाटप केल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे। लाभार्थी हा गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे। तसेच तथापि एखाद्या व्यक्तीकडे मुद्दा क्रमांक 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे दस्तऐवज असल्यास त्यास ही अट लागू होणार आहे। म्हणजे आपण बघू शकता की इथं आपण डिस्क्रिप्शनमध्ये या योजनेचे LGR आपण लिंक आहे, त्यामध्ये आपण वाचून अजून सविस्तर माहिती घेऊ शकता। तसेच ज्या व्यक्तीवर वन गुन्हा नोंदवण्यात आला असून अशा व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही। तसेच एखाद्या व्यक्तीवर वाटप झालेला वनपट्ट्यासंदर्भात अतिक्रमणाचा गुन्हा नोंदवला गेला असेल त्याला सुद्धा या योजनेचा लाभ भेटणार नाही। या योजनेअंतर्गत वैयक्तिक सौर ऊर्जा कुंपण अथवा सामूहिक चेन लिंक फेन्सिंग यापैकी एकच लाभ अनन्य राहणार आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक जबाबदारी सुद्धा देण्यात आली आहे। जबाबदारी म्हणजे लाभार्थ्यांनी सौर ऊर्जा कुंपणाची देखभाल स्वतः करायची आहे। शेतात पीक नसताना सौर ऊर्जा कुंपण काढून ठेवण्याची जबाबदारी जर काढून ठेवले तर ती जबाबदारी सर्वस्व ही शेतकऱ्याची किंवा लाभार्थ्याची राहणार आहे। तसंच ज्या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कुंपण विकणार नाही, हस्तांतर करणार नाही, त्याचा दुरुपयोग करणार नाही, अशा अटीचा जर भंग झाल्यास लाभार्थ्यांपुढे त्यापुढे वन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही। अशी ही जबाबदारी आपण लाभार्थ्यांनी पाळणे गरजेचे आहे। या योजनेची एक प्रमुख बाब म्हणजे ही योजना श्यामप्रसाद मुखर्जी जन विकास योजनेचे ज्यामध्ये गावं इन्क्लूड आहेत। म्हणजे जसं की पोखरामध्ये दरवर्षी कोणते गावं इन्क्लूड असतात त्याप्रकारेच श्यामप्रसाद मुखर्जी जन विकास योजनेअंतर्गत ज्या गावांना त्या गावांनी जी निवड आहे त्या गावाला लोकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। प्रत्येकी कोणत्याही गावाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। श्यामप्रसाद मुखर्जी विकास योजनेअंतर्गत विविध प्रकारचे गावं दरवर्षी घेतली जातात। त्यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे की आपले गाव यामध्ये आहे का नाही। जर नसणार तर आपण पोखरा अंतर्गत किंवा इतर कोणत्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो हे सुद्धा आपल्याला बघणे गरजेचे आहे। आता बघा, या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे प्रमुख कागदपत्रे म्हणजे कोणते। यामध्ये शेतीचा सातबारा सांगितल्याप्रमाणे 8 प्रमाणपत्र, नंतर आधार कार्ड, बँक खाते पासबुक, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र आणि नमुना नंबर 8 म्हणजे सांगितल्याप्रमाणे असे एक प्रमुख महत्त्वाचे कागदपत्र लागणार आहेत। आपल्याला जर इतर कागदपत्र लागत असणार तर आपण ते पुरवणे गरजेचे आहे। आता बघा, या योजनेसाठी संबंधित अर्ज प्रक्रिया कशी आहे। आपण या संबंधित ऑनलाईन अर्ज प्रक्रिया हा करू शकतो। तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जावं लागेल, म्हणजे महाडीबीटीवर जावं लागेल। त्यामध्ये नंतर आपल्याला विभाग निवडायचा आहे, म्हणजे कृषी विभाग निवडायचा आहे। त्यानंतर कृषी विभाग निवडल्यानंतर आपल्याला सौर कुंपण हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक सौर कुंपण योजना अर्ज दिसेल, तो अर्ज उघडणे गरजेचे आहे। त्यानंतर अर्ज विचारलेली माहिती, स्वतःचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, इतर सर्व माहिती आपल्याला अचूक पद्धतीने भरून संपूर्ण कागदपत्रे अपलोड करून आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज हा सबमिट करायचा आहे। त्यानंतर तुमच्यासमोर आपल्याला 23.60 रुपये एवढे शुल्क भरण्याचं एक हे असं चलन, आपल्याला 23.60 रुपये एवढे चलन भरणे गरजेचे आहे। त्यानंतर आपल्याला अर्ज हा सबमिट होणार आहे व आपल्याला अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार आहे। आता आपल्याला जर अर्ज प्रक्रिया आता आपल्या अर्जाची स्थिती बघायची आहे तर आपण सौर कुंपण योजनेसाठी आपली स्थिती बघण्यासाठी महाडीबीटी महाराष्ट्र.gov यावर जाऊन आपल्याला माहिती तपासू शकता। आता महसूल वन विभाग महाराष्ट्र सरकारच्या साईटवर याची माहिती आपल्याला उपलब्ध आहे। अशा प्रकारे आपण अर्जाची स्थिती आज बघू शकतो। तर आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच ही माहिती आपल्याला नातेवाईक मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल व या योजनेसंबंधित माहिती भेटेल। आपल्याला जर यासंबंधित अचूक आणि अजून माहिती पाहिजे
तर आपल्याला कमेंट करून जरूर लिहा. मी या योजनेची GR जो आहे आपण कमेंटमध्ये याची लिंक दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक आहे. तसंच आपण MHA-DBTवर जाऊन किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल साईटवर जाऊन आपण अधिक माहिती घेऊ शकतो. तसेच गावातील ग्रामविकास अधिकारी, CSC सेंटर, आपले सेवा केंद्र यावर सुद्धा आपण इतर माहिती घेऊ शकतो. तर आपली ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.